नमस्कार मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, गुरुवारच्या या पूर्वसंध्येला आम्ही आलो आहोत उलवे येथील वहाळ गावामध्ये श्री साईंचं दर्शन घ्यायला. श्री साईनगर देवस्थान, वहाळ गाव, उलवे. अतिशय सुंदर अशा परिसरात वसलेलं हे साईबाबांचं सुंदर मंदिर नवी मुंबई विमानतळापासून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आणि उरणकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूलाच वसलेलं हे सुंदर असं मंदिर आपण पाहू शकता. छोट्याशा टेकडी वजा भागात असं वसलेलं हे मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर सुंदररित्या सजवलेले आहेत. विविध झाडे, वृक्ष, फळझाडे, फुलझाडे यांनी सजवलेला हा मंदिर परिसर आहे. मंदिराचा जो बगीचा आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा टुमदार असा पुतळाही उभारलेला आहे. आपण पाहू शकता. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन, विविध प्रकारचे मोठमोठाले वृक्ष, त्याचबरोबर शोभिवंत वृक्ष असा हा सुंदररित्या सजवलेला श्री साईबाबांचा हा मंदिर परिसर आपण पाहू शकता. टुमदार, छोटेसे पण अतिशय सुंदर. आजूबाजूला सभा मंडप तसंच विविध भक्तांना राहण्यासाठी सोय असलेला हा मंदिर परिसर अतिशय देखणा, लोभसवाना, तितकाच निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा श्री साईबाबांचा मंदिर परिसर आपण पाहू शकता. मित्रांनो, रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरती, नवीन विमानतळापासून 2 किलोमीटर अंतरावरती आणि उरणकडे जाणाऱ्या हायवेच्या बाजूलाच वसलेलं हे सुंदर असं मंदिर. मित्रांनो, श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र देणारे साईबाबा. श्रद्धा म्हणजे जो कोणी आपला दैव असेल, आपलं काम असो, आपलं कोणीही कुठलंही श्रद्धास्थान असेल, त्यावरती तुम्ही श्रद्धेने काम करा, ईश्वर तुमचं भलं करेल. दुसरा म्हणजे सबुरी. सबुरी म्हणजे कुठल्याही कामात वेळ जाऊ द्या, वाट पहा आणि सबुरीने म्हणजेच वाट पाहिल्यानंतर जे फळ मिळतं ते खूप सुंदर असतं, गोड असतं. अशा प्रकारे श्रद्धा आणि सबुरी यांची शिकवण देणारे श्री साईबाबांचं हे सुंदर, टुमदार आणि लोभसवान मंदिर आपण पाहू शकता. मंदिराचा हा सभागृह तसेच छोटेखानी गर्भगृह आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं सजवलेलं हे मंदिर. सुंदर असं हे मंदिर, त्याचप्रमाणे सुंदर अशी ही साईबाबांची मूर्ती आपण पाहू शकता. अतिशय लोभसवानी. शिर्डीला ज्या प्रकारे श्री साईबाबांची मूर्ती आहे त्याशी अगदी तंतोतंत मिळती जुळती अशी हे मूर्ती आहे. आपण पाहू शकता. अतिशय लोभसवानी आणि तितकीच सभोवताली प्रति शिर्डी आहे की काय असा भास होतोय. म्हणजे शिर्डीचा जो सेट आहे, शिर्डीचा जो मंदिराचा गाभारा आहे त्याप्रमाणे ही सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला छोटेखानी गणपती बाप्पा तसेच इतर देवदेवतांची ही छोटी छोटी मंदिरं आहेत.
या मंदिराला भेट दिल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होईलच याची खात्री देता येईल, कारण अतिशय सुंदर अशी मूर्ती असलेले हे मंदिर श्री साई भक्तांसाठी एक भक्तीची मेजवानीच आहे असं मानता येईल. आणि अशा प्रकारे मंदिरातील मूर्ती आपण पाहू शकता. अगदी नजर हटवू नये अशी ही सुंदर आखीव रेखीव श्री साईबाबांची मूर्ती. छोटेखानी परंतु सुंदर असं सजवलेलं, आजूबाजूचा सुंदर असा परिसर असलेलं हे मंदिर म्हणजे उल्वेतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणता येईल. मित्रांनो, उल्वे परिसरातील अनेक मंदिरं मी तुम्हाला दाखवली आहेत. त्यापैकी हे एक मंदिर आहे. अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर परत एकदा पाहूया मंदिर परिसराचा नजारा. आज संध्याकाळ असल्यामुळे काळोख लवकर पडला होता आणि थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर काळोख पडतो, त्यामुळे काही मंदिराचे व्यवस्थित असे व्हिडिओ घेता आले नाहीत, परंतु दर्शनाला आलो होतो त्यानिमित्त हे व्हिडिओ तुमच्यासाठी खास पेशकश करतो. मित्रांनो, तुम्ही या परिसरात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि परत भेटूया एखाद्या खास नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री योगीराज श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय.